नमस्कार, मी वैद्य अश्लेषा गोखले. संजीवन वेदा चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच स्त्रियांनी मला एक प्रश्न विचारलाय की स्त्रियांमध्ये वारंवार लघवीमध्ये इन्फेक्शन का होतं किंवा मूत्र संक्रमण का होतं. आता मूत्र संक्रमण होणं म्हणजेच बऱ्याचदा स्त्रियांमध्ये 40 नंतर आपल्याला जास्त दिसून येतं, किंवा आजकाल स्त्रिया जे ऑफिसला जाणारे आहे, जे लघवी थांबवून ठेवतात, अशा स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतं. आता याच्या मागची बरीच कारणं. एक तर लघवी थांबवून ठेवणं, दुसरी गोष्ट म्हणजे संभोग झाल्यानंतर लघवीला न जाणं, दुसरी गोष्ट म्हणजे पाणी कमी पिणं किंवा पित्तवर्धक आहार जास्त घेणं, हे सुद्धा कारणं असू शकतात युरिनरी इन्फेक्शनसाठी. मूत्रमार्ग खूप लहान असतो स्त्रियांमध्ये, त्यामुळे सुद्धा पटकन युरिनरी इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. मूत्रमार्ग आणि गुदमार्ग हे दोन्हीही जवळ असतात, त्यामुळे सुद्धा ती जागा जर स्वच्छ ठेवली गेली नाही तर गुदमार्गामुळे मूत्रमार्गामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. चौथी गोष्ट, तुम्ही बघायला गेलात तर बऱ्याचदा त्या जागी फंगल इन्फेक्शन असतं. फंगल इन्फेक्शन असेल, स्किन प्रॉब्लेम असेल, तरी बॅक्टेरियल इन्फेक्शन वाढू शकतं. म्हणजे युरिनरी इन्फेक्शन होण्यासाठी असंख्य कारणे आहेत. त्यात अजून एक कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. आजकाल आपल्याला खूप स्त्रियांमध्ये पीसीओडीचे प्रॉब्लेम किंवा मेनोपॉझल प्रॉब्लेम हे दिसून येतात. त्या स्त्रियांमध्ये सुद्धा युरिनरी इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. मधुमेह असेल एखाद्या रुग्णाला तरी युरिन इन्फेक्शन वाढू शकते. वाईट डिस्चार्जचा प्रॉब्लेम जास्त असेल तरी ती जागा अस्वच्छ राहिली गेल्यामुळे किंवा फार वेळ ओलसर राहिल्यामुळे सुद्धा बॅक्टेरियल इन्फेक्शन वाढू शकतं. तुम्हाला आता बरीच कारणं मिळाली आहेत, पण आता युरिनरी इन्फेक्शन मधनं जर बरं व्हायचं असेल तर तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्याकडे किंवा कुठल्याही डॉक्टरकडे जाऊन त्याचे प्रॉपर निदान करून मगच औषध घ्या. स्वतःच्या मनाने काही औषधं घेऊ नका, असं माझा सल्ला आहे. धन्यवाद.